So this is meaning about pidgin and creole, and I'm talking about what's pidgin and creole. This is pidgin. Pidgin is a grammatically simplified, साधी सरळ एक भाषा आहे पिडजिन अँड फॉर्म ऑफ लँग्वेज. म्हणजे जी भाषा आहे तिचा खूप प्रकार असतो. अँड टिपिकली इंग्लिश मीन्स आगळे वेगळी इंग्लिश असते. डचची और पोर्तुगीजची आणि डचची ही आगळी वेगळी भाषा असते. सम एलिमेंट्स म्हणजे काही घटक ऑफ विच की जे आर टेकन फ्रॉम लोकल लँग्वेज. जे भाषा बोलली जाते कुठेही एनिवेअर, देन अ बॉय टॉक्स आणि विच आर यूज ही जे यूज केल्या जाते फॉर पब्लिक कम्युनिझम म्हणजे एक संभाषणासाठी एक यूज केले जाते बिटवीन मेनसह यूज केले जाते हू डोंट शेअर. ही जो शेअर करत नाही, सांगत नाही व्हॉट्स अ कॉमन लँग्वेज, एक साधी सरळ भाषा. पिडजिन इज अ सिम्प्लिफाईड. पिडजिन एक साधी सरळ भाषा आहे, एक स्पीच आहे यूज की जे आपण यूज केले जाते. पिडजिन डेली यूज केले जाते कारण दे आर डिफरंट लँग्वेजेस इन मिक्स्ड देन मेक अ पिडजिन. कम्युनिकेशन बिटवीन म्हणजे एक संभाषणाद्वारे लोक बोलतात विथ डिफरंट लँग्वेजेस, म्हणजे डिफरंट लँग्वेजेसमध्ये लोक बोलतात. आणि द हिस्ट्री ऑफ पिडजिन म्हणजे पिडजिनचा इतिहास सुरुवात होतो. पिडजिनचा इतिहासाची सुरुवात होते इन द साऊथ चायनामध्ये पिडजिनची सुरुवात होते. सिटी ऑफ कंगुजाऊ एक सिटी आहे, एक चायनामध्ये सिटी आहे तो क्वांगझौ. पिडजिन इज मेड. पिडजिन बनला आहे विथ स्मॉल वोकॅब्युलरीज म्हणजे जे वर्ड्स आहे त्यांचे छोटे वाक्य बनलेलं आहे, शब्द बनलेला आहे. फ्रॉम अ मिक्सचर ऑफ मॅनी लँग्वेज. म्हणजे मिक्सचर एक भाषेचा प्रकार बनलेला आहे पिडजिन, म्हणून आपण त्याला पिडजिन असं म्हणतो. बट मात्र आता दिस पिडजिन हॅज बीन म्हणजे हा पिडजिन बनलेला आहे एक ग्रुपचा नेटिव्ह लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा ही बनलेली आहे. काय पिडजिन भाषा. सी आयलंड क्रेओल म्हणजे जे हे आहे सी आहे म्हणजे एक समुद्र आहे. आयलंड तुम्हाला समजते बेट. क्रेओल एक क्रेओलचे बेट आहे. स्पोकन इन साऊथ क्रेओलन्स कॅरोलिना सी आयलँड्स. द पिडजिन कम्स म्हणजे पिडजिन येते कशाला ते जन्माला थ्रू द नीड. जेव्हा गरज असते तेव्हा पिडजिन तयार होते, त्याचा जन्म होते. डिफरंट लँग्वेजेस म्हणजे आगळ्या वेगळ्या भाषेसह हे पिडजिनची गरज निर्माण होते, म्हणून आपण पिडजिन तयार करतो. जसं 2 लँग्वेज बोलतो, एक इंग्लिश एक मराठी, एक लोकल लँग्वेज एक स्पेसिफिक लँग्वेज. जेव्हा आपण एक वर्कर असतो ते भाषा वापरतो, जेव्हा आपण एखादा टीचर असतो तेव्हा आपण ते भाषा वापरतो. लाईक अ टीचर लँग्वेज देन वी यूज लाईक टीचर लँग्वेज. how to say like a teacher then we talk like him. आणि but different language speakers वक्ते की जे who need की ज्यांना आहे गरज बोलण्याची, की ज्यांना बोलण्याची गरज आहे विथ इच अदर एकमेकापासूनच्या मदतीने त्यांना गरज आहे. दस अशा प्रकारे द पिडजिन इज अ बोरोइंग म्हणजे आपण जेव्हा भाषा उसने घेतो वे ऑफ बिहेवियर भाषेची पद्धत आहे. ऑफ पीपल लोकांची इन कम्युनिकेशन संभाषणामध्ये. इट्स द मार्केट एक मार्केट आहे पिडजिन एक मार्केट आहे की जे यूज केले जाते
to pronounce, to talking, to कम्युनिकेशन फॉर बिझनेस करता आपण संभाषण वापरतो कुठलं तर पिडजिनचं. इट सर्व्स, ते आपल्याला मदत करते द पर्पज ऑफ बाईंग. जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला पिडजिन मदत करते. कसं बोला, कसं सेलिंग करा, सेलिंग, लोडिंग, अनलोडिंग, उतारतो माल, लोडिंग करतो, भरतो, बिझनेस करता, गुड्स म्हणजे मालमत्ता. इट इज असो की जे सुद्धा कॉल्ड बोलवले जाते द म्युच्युअल अंडरस्टँडिंग. दुसरा शब्द आहे रेसिप्रोकल. Imitation Chinese pigeon in English. Pigeon comes to birth due to the pressure. प्रेशरमुळे पिजन तयार होते. ऑफ प्रॅक्टिकल सर्कमस्टॅन्सेस. म्हणजे जेव्हा एक प्रॅक्टिकल डेली भाषा वापरतो, जे प्रॅक्टिकल म्हणतो सर्कमस्टॅन्सेस म्हणजे परिस्थिती. इन अ बायलिंग्वल म्हणजे दोन भाषा जेव्हा जोडतात तेव्हा पिजन तयार होते. त्याची पोझिशन्स तयार होते. इट इज की हे आहे अशा प्रकारे, पण कोणाची भाषा नसते. ऑफ एनीबडी, नो लँग्वेज ऑफ एनीबडी, कोणत्याही व्यक्तीची भाषा नसते. इट इज सेकंड, ही भाषा दुसरी आहे. लर्न शिकली जाते बाय द अडल्ट मेन, म्हणजे जे आपले ज्येष्ठ लोक असतात त्यांचं वय झाले असते तेच बिझनेस करू शकतात, तेच बिझनेस करू शकतात. दे यूज लँग्वेज पिजन अँड दे कम्स टुगेदर अँड they use pidgin language. How to talk with people. And भाषेच्या दृष्टिकोनातून म्हणजे भाषेच्या दृष्टिकोनातून क्रेओलाइज्ड इज द मेथड. एक पद्धत आहे ऑफ द चिल्ड्रन, लहान मुलांची एक क्रेओलाइज्ड एक पद्धत आहे. ऑफ कम्युनिटी, एक समाजाची. ते अडॉप्ट पिजन, ते दत्तक घेतात, ते स्वीकारतात, ते मान्य करतात पिजनला. देर कॉमन लँग्वेज, त्यांची सामान्य भाषा की जे बोलले जाते क्रेओलाइज्ड म्हणजे विच इज कॉल्ड क्रेओलाइज्ड. क्रेओल्स आर द आर्टिफिशियल म्हणजे ते कृत्रिम, नॉट रिअल, नॉट नॅचरल, अनकॉमन. ऑर द पिजन्स अडॉप्टेड. पिजनला आपण दत्तक घेतलेला आहे. ॲज द नेटिव्ह लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषाद्वारे आपण त्याला अडॉप्ट केलं आहे. त्याच्याप्रमाणे पिजनच्या प्रमाणे आपण अडॉप्ट केलं आहे पिजन भाषेला. मी तर थांबतो. मी जो सब्जेक्ट आहे पुढचा मी तो घेणार आहे उद्या. सध्या मी थांबणार आहे कारण माझे 2 व्हिडिओज आज टाकणार आहे. तर चला आपण बघूया नंतर. आता जरा माझा हे लेक्चर झाल्यानंतर आपण बघूया काय करायचं.